हम चुक आगे बढ़ो। मला वाटतं की कोणी काय आता बोलायची गरज नाही. विद्यार्थ्यांनी आंदोलन हातात घेतलंय आणि जसा मी इतिहास सांगितला की 73 साली बिहारमध्ये आणि गुजरातमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, ते आंदोलन पेटलं आणि त्याच्यात इंदिरा गांधींचा पराभव झाला. तुम्ही या देशामध्ये तायनामॅन स्क्वेअर करू नका, तुम्ही विद्यार्थ्यांना दाबायला जाऊ नका. भगतसिंग वयाचे 27 होते, राजगुरू वयाचा 26 होता, सुखदेव वयाचा 26 होता. ते सगळे कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थीच होते. एकदा विद्यार्थ्यांच्या डोक्यात आग पसरली की ते तो कोणीही थांबू शकत नाही. सर, सोनमवरती परिणाम होणार म्हणून कुठेतरी हे आंदोलकांना आंदोलन दाबलं जातंय. कशावरती? संसदेवरती परिणाम होऊ शकतो आंदोलनाचा. कुठेतरी असं आहे की अधिवेशन वगैरे महत्त्वाचं नाही, तर जनमताचा जो ठिका असतो, जनमत असतं ते दाबण्याचा प्रयत्न करू का. विद्रोह संपायला जाऊ नका, ज्याला व्हॉइस ऑफ डिसेंट म्हणतात. आम्हाला संविधानाने राईट ऑफ एक्सप्रेशन दिलेलं आहे, आम्हाला आंबेडकरांनी दिलं आहे. ते हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका. संविधान हातात घेण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही देश हातात घेऊ. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाईल का वाटते? बीजेपी राजीनामा घेते काय कधी? पण मात्र आता काँग्रेसवाले राजीनामा घेणारे, हृदयामध्ये मृदुता बाळगणारे, हृदयामध्ये संवेदनशीलता बाळगणारे, बीजेपी कधी कोणाचा राजीनामा घेत? सर, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी सांगितलंय की मी राजीनामा का देऊ, कारण का पेपर तर दुसऱ्यांनी फोडलाय. बरोबर, रेप भलत्यावर होतो, मग आपण आंदोलनात कशाला उतरायचं? रेप काय माझ्यावर होतो काय? मग तुम्ही सगळ्यांनी तो दिल्लीमध्ये जो रेप झाला होता त्याच्याविरुद्ध आंदोलन केलं, सरकारविरुद्ध केलं. ते रेप काय त्यावेळेसच्या प्रधानमंत्र्यांनी केला होता काय? शिक्षण मंत्र्यांनंतर प्रधानमंत्र्यांनी देखील राजीनामा द्यावा अशी देखील मागणी विद्यार्थ्यांकडून काल होताना बघा. अशी आग लागतच राहते. ते वेळेत थांबायची असते, चर्चा करायची असते. चर्चेलाच तुम्ही तयार नाही होणार तर हे शक्य नाही. सर, सरकारचा मंत्री त्या ठिकाणी कारण त्यांना घेणं देणंच नाही आहे. जनमताशी, जनभावनेशी त्यांना घेणं देणंच नाही आहे. सर, काही विधेयक पास होणार आहे, त्यामुळे लिमिटेशन, त्यामुळे आमदार ते बघू, तेव्हाच्या बघू. असं आहे की त्यांना आमदार फोडाफोडी महत्वाची वाटते, पण पेपर फुटला तर त्यांना काय वाटत.